Hello, dear students. So, I'm here with another sample question paper of communication skills in bracket English. Uh, या सॅम्पल पेपरमध्ये जसा पेपर आहे अगदी तसाच किंवा त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला कमिंग युनिट टेस्टमध्ये असणार आहेत. सो ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. आपली जी युनिट टेस्ट होणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची ती आहे 25 सप्टेंबर 2023. टाईम आहे 2 दुपारी ते 3:30 म्हणजे 90 मिनटं तुम्हाला मिळणार आहेत. Everybody, please make sure that you attend 25th of September 2023 between 2 to 3:30 p.m. You have got your unit test number 1 of the course Communication Skills in bracket English. एक्झॅक्टली अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत. हेच प्रश्न असतील असं नाही, परंतु अगदी अशाच प्रकारचे असतील. क्वेश्चन नंबर 1 असेल की तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतील, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील. Question number 1 out of 7 you have to solve any 5, but I would suggest you solve all 7 of them in proper sequence like 1 2 3 4 5 6 7. प्रत्येकाने सातीचे साती प्रश्न सोडवायचे आहेत. इन बिटवीन इफ यू डोंट नो एनी आन्सर लिव्ह सम स्पेस. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नसेल तर त्याच्यासाठी जागा सोडा, एक 3-4 लाईन आणि पुढे जा. आणि जे विचारलं आहे तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल राईट फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन ऑफ थिंक मेंबर. तर तुम्हाला याचं फक्त फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन लिहायचं आहे. मग लिहिताना कसं लिहायचं? क्वेश्चन नंबर 1 आन्सर 1 थिंक, पूर्ण लिहायचं थिंक, कोलन द्यायचा आणि स्लँड बारमध्ये त्याचं फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन लिहायचं. तसंच मेंबर लिहायचं, कोलन द्यायचा, स्लँड बारमध्ये त्याचं फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन लिहायचं. क्वेश्चन नंबर 2 स्पेल द फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन ऑफ दीज वर्ड्स. बघा ट, ई, च, अ. टीच म्हणजेच टीचर जे आपण म्हणतो ते. द सेकंड वन इज थ, ई, अ, र, ई, थिअरी. दॅट इज थेअरी म्हणतो आपण, THEORY. तुम्हाला फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन लिहायचं, कोलन द्यायचं आणि त्याचं स्पेलिंग लिहायचं टीचर. दुसऱ्याचं पण तसंच थिअरी, त्याचं पहिल्यांदा फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन लिहायचं, नंतर कोलन देऊन तुम्हाला त्याचं स्पेलिंग लिहायचं, तरच तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. पुढचा क्वेश्चन नंबर 3 आहे मेक अ वर्ड युझिंग द प्रिफिक्स अँटाय अँड यूज द वर्ड इन युअर ओन सेंटेन्स. अँटायच्या ऐवजी कुठलंही तुम्हाला प्रिफिक्स दिलं जाईल, त्या प्रिफिक्सचा वापर करून फक्त एकच वर्ड तयार करायचा आणि तो शब्द त्याचं एक वाक्य ग्रामॅटिकली करेक्ट लिहायचं आहे. आता अँटाय सोशल, मी जर अँटाय सोशल असा शब्द तयार केला, सो आय विल यूज इट इन माय ओन सेंटेन्स लाईक देर आर सम पीपल हू आर अँटाय सोशल. आपण त्याला अँटी म्हणतो, ॲक्च्युली त्याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे अँटाय सोशल. फाईन. मग अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे अँटाय सोशल हा शब्द आणि त्याच्या खाली त्याचं एक वाक्य, तरच तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 4 आहे मेक अ वर्ड युझिंग द सफिक्स एबल. एबल या सफिक्सचा वापर करून तुम्हाला एक शब्द तयार करायचा आहे, त्या शब्दाचा वापर करायचा आहे आपल्या वाक्यामध्ये. यू हॅव टू यूज द सफिक्स एबल and make one word and use that word in your sentence. For example, the glass is easily breakable. breakable. मग ब्रेकेबल असं लिहायचं आणि खाली त्याचा एक सेंटेन्स लिहायचं, तरच तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. क्वेश्चन नंबर 5 आहे आयडेंटिफाय सिनोनिम ऑफ ॲक्युरेट फ्रॉम द फॉलोइंग अँड यूज द सिनोनिम इन युअर ओन वर्ड्स इन ओन सेंटेन्स. म्हणजे ॲक्युरेटचं समानार्थी शब्द शोधायचा या 4 पर्यायांपैकी, आणि तो जो पर्याय तुम्ही निवडाल तो पर्याय म्हणजेच ते सिनोनिम तुम्हाला आपल्या याच्यामध्ये वाक्यामध्ये लिहायचं. जसं ॲक्युरेटचा सिनोनिम आहे करेक्ट, मग माय आन्सर वॉज करेक्ट असं तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. पुढचा आहे आयडेंटिफाय अँटोनिम ऑफ काइंड फ्रॉम द फॉलोइंग अँड यूज द सिनोनिम अँड यूज द अँटोनिम इन युअर ओन सेंटेन्स. मग काइंडचं जे अँटोनिम आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं काइंडचा अँटोनिम आहे क्रुअल. सम पीपल आर क्रुअल इन दिस वर्ल्ड. अशा प्रकारे लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे यूज द कलोकेशन इन युअर ओन सेंटेन्स. मेक अरेंजमेंट. आता मेक अरेंजमेंट असंच वापरलं गेलं पाहिजे का? तर नाही, तुम्ही कोणत्याही काळात ते वापरू शकता. जसं आय मेड अरेंजमेंट ऑफ. मेक अरेंजमेंट असं जरी असलं तरी पण आपण त्याचा कोणताही काळ वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल
आय मेड अरेंजमेंट्स फॉर माय गेस्ट्स. म्हणजे तुम्हाला त्या कलोकेशनचा अर्थ समजलेला आहे असं त्या वाक्यातनं समजलं पाहिजे, तरच तुम्हाला 2 मार्क्स किंवा 1 मार्क मिळेल. इन सर्च ऑफ, आय एम ऑलवेज इन सर्च ऑफ न्यू आयडियाज टू टीच माय स्टुडंट्स. सो तुम्हाला त्या कलोकेशनचा अर्थ समजलेला आहे, हे तुम्ही जे वाक्य लिहिणार आहे किंवा तयार करणार आहे त्यातनं मला समजलं पाहिजे, तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. पुढे क्वेश्चन नंबर 2, अटेम्प्ट एनी 5 out of 7. तुम्हाला 7 प्रश्न पुन्हा दिले जातील दुसऱ्यामध्ये. 20 मार्कांचा हा प्रश्न आहे. म्हणजेच काय, 5 सोडवायचे आहेत, तर एका प्रश्नाला तुम्हाला एका प्रश्नाला मार्क्स आहेत 4. मग 4 मार्कांचा प्रश्न जर असेल तर कमीत कमी 4 पॉईंट्स आपल्याला त्यात लिहिता आले पाहिजे. तर आता प्रश्न कसे असतील, हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे हा पूर्णपणे तुमचा चॅप्टर नंबर 2 वर आहे. पहिला प्रश्न बघा, डिव्हेलप अ डायलॉग बिटवीन अ मदर अँड अ सन ऑर डॉटर हू आर टॉकिंग अबाउट होममेड फूड. मग इथे तुम्ही डायलॉग बिगिन करायचा आहे एकदम चांगल्या अट्रॅक्टिव्ह पद्धतीने, डेव्हलप करायचा आहे तेवढ्याच अट्रॅक्टिव्ह पद्धतीने, आणि तेवढ्याच अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्याला संपवायचं आहे. फॉर एक्झाम्पल मदर अँड अ सन टॉकिंग अबाउट होममेड फूड. मदर कोलन द्यायचा आहे, मदर लिहायचं आहे कोलन म्हणजे एकावर एक 2 टिंब. मदर कोलन, आय थिंक माय डिअर सन you have to be healthy, and to be healthy you have to eat homemade food. मग खालच्या लाईनवर, दुसऱ्या लाईनवर, सन कोलन, आय ॲब्सोल्युटली अग्री विथ यू माय मदर, बट समटाइम्स वी हॅव नो अदर अल्टरनेटिव्ह बट टू ईट आउटसाइड. देन मदर, yes, I can understand that sometimes you have no alternative, but as far as possible, you have to eat homemade food because it is nutritious. Son, yes, nutritious food will make me healthy physically as well as mentally, and this is how I will become a good engineer. Mother, absolutely. You are getting really mature and you understood what I wanted to say about homemade food. Good son. Son, colon. Yes, I am really an obedient son of my mother. Thank you for making me aware about the benefits of homemade food. देखा, एकदम इजीली. अभी 4 मार्क्स के लिए है, 2 कैरेक्टर है, तो एक कैरेक्टर के कम से कम 4 लाइन होनी चाहिए और दूसरे कैरेक्टर की 4 लाइन, मतलब 8 डायलॉग कम से कम, या ज्यादा से ज्यादा 16 डायलॉग. कितने? ज्यादा से ज्यादा 16. मेक श्योर आपके पास 1.5 घंटे का टाइम है, सो यू कैन डेफिनेटली एलेबोरेट इट. एलेबोरेट मतलब बहुत सारा लेंथी लिखना है क्या? नहीं, आपको जस्टिफाई करना है. एकदम अट्रैक्टिव बिगिनिंग, अट्रैक्टिव डेवलपमेंट ऑफ डायलॉग एंड अट्रैक्टिव क्लोजिंग, जैसे मैंने आपको करके दिखाया. सुनो एक बार फिर से मैंने जो बोला है. दूसरा डायलॉग है, डिवेलप अ डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स हु आर टॉकिंग अबाउट कॉलेज कैंपस. देखो, कॉलेज कैंपस के बारे में 2 बंदे बात कर रहे हैं, तो कॉलेज कैंपस की ही बात होनी चाहिए पूरे डायलॉग्स में. आपको इधर उधर की बातें करनी नहीं है. हाँ, एक एक चीज आप कर सकते हो, हाय हाउ आर यू डूइंग, आई एम डूइंग फाइन. ये एक डायलॉग, दोनों की लाइन आप बिगिनिंग में ऐसा कर सकते हो. लेकिन हाय, दूसरा बोलता है हाय हाउ आर यू, तीसरा बोलता है आई एम फाइन व्हाट अबाउट यू, चौथा बोलता है आई एम ऑल्सो वेरी फाइन. इसमें आपने अगर टाइम पास किया तो आपको मार्क्स नहीं मिलेंगे. राइट? आपको जो कोर टॉपिक दिया है डायलॉग का वही डेवलप करना है. अगला सवाल देखो, राइट कन्वर्सेशन बिटवीन, कन्वर्सेशन मतलब डायलॉग ही, बिटवीन योर टीचर एंड यू अबाउट स्कोरिंग गुड मार्क्स. ये तो आपका चहिता सब्जेक्ट है, तो आपको ही टीचर की भूमिका निभानी है और आप खुद को ही टिप्स दोगे और दोनों डिस्कशन करेंगे. अगला जो सवाल है, डेवलप पैराग्राफ ऑन एन एक्सीडेंट. एक्सीडेंट जो आपने देखा होगा एक्चुअली वो एक डिस्क्रिप्टिव पैराग्राफ होता है. आपने जैसा देखा वैसा की वैसा आपने एक्सीडेंट का पैराग्राफ लिखना है. यहाँ पर भी आप पहली लाइन से रीडर का अटेंशन बिल्कुल ग्रैब करोगे, इतना इंटरेस्टिंग पैराग्राफ लिखोगे तो ही आपको अच्छे मार्क्स मिलेंगे. अच्छे से बिगिन करना है, डेवलप करना है, और एक ही पैराग्राफ में वो आइडिया खत्म भी होनी चाहिए, जस्टिफाई होनी चाहिए. बिगिनिंग, डेवलपमेंट एंड कंक्लूजन, तीनों चीजें उस पैराग्राफ में आनी चाहिए. 4 मार्क्स के लिए कम से कम 10 लाइनें आपने लिखनी है. अगला, डिवेलप पैराग्राफ ऑन टेबल फैन. ये टेक्निकल पैराग्राफ है. टेक्निकल पैराग्राफ कैसे लिखते हैं मैंने ऑलरेडी आपको बोल दिया है. तो डेफिनेशन लिखनी है, उसके पार्ट्स लिखने हैं, उसकी प्रोसेस लिखनी है, उसकी ऑपरेटिंग इंस्ट्रक्शंस लिखनी है, उसकी सेफ्टी इंस्ट्रक्शंस लिखनी है, यूसेज लिखने हैं. ये सब
टेक्निकल पैराग्राफ में। टेबल फैन की जगह पे कुछ भी आ सकता है या टेबल फैन भी आ सकता है, आप तैयारी करके रखो। फिर कंप्लीट दिस पैराग्राफ बाय यूजिंग योर इमेजिनेशन। देखो ये नरेटिव पैराग्राफ है, मैंने थोड़ा सा अलग तरीके से डालने की कोशिश की है। तो आपको ये स्टोरी लिखनी है, अ स्मॉल बॉय वॉज क्राइंग ऑन अ रेलवे प्लेटफॉर्म। तो इसके आगे आपका दिमाग लगा के आपने स्टोरी लिखनी है, कम से कम 10 लाइनें आपकी आनी चाहिए। और जो लास्ट 7वां जो सवाल है, रीड द फॉलोइंग पैसेज एंड आंसर द क्वेश्चंस गिवन बिलो। ये अनसीन पैराग्राफ आने वाला है आपको। पैराग्राफ शायद छोटा रहेगा, शायद लेंथी रहेगा, आपको अच्छे से पढ़ना है। पूरा पढ़ने के बाद, समझने के बाद ही उसके क्वेश्चन एंड आंसर अटेम्प्ट करने हैं, और जितना पूछा गया है बस उतना ही जवाब आपको देना है 4 मार्क्स के लिए। सो दिस इज हाउ the question paper format is. Question number 1, it has got 7 questions, 2 marks each, and you have to attempt only 5. But as I said, you have to attempt all 7 of them in proper sequence: 1 2 3 4 5 6. Question number 2 is completely based on chapter number 2, wherein you need to write dialogues and paragraphs. When you are writing a dialogue, you should begin with attractiveness. You should complete and develop the dialogue as per the topic given to you, and you should conclude it properly so that the reader should get interest in reading your dialogues. And same case about paragraph also. And the question number 7th in the list is about unseen paragraph. Read the unseen paragraph, whatever main points and main words you can find in the paragraph. While reading itself, underline them. If you don't understand any meaning of any new word, based on its context, based on the sentence in which the word is used, try to guess its meaning and try to understand it. Don't panic because you have got ample time of 90 minutes. So do well and score 100% marks. अगर डाउट है कमेंट बॉक्स में कमेंट करो या फिर मुझे व्हाट्सएप करो। आई विश यू गुड लक। थैंक यू।